आता एक ब्रेकिंग न्यूज। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मातोश्रीवर दाखल झालेत। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। यासाठीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मातोश्रीवरती दाखल झालेत। मवियामध्ये अद्याप सुद्धा काही जागांचा तिढा कायम राहिलेला आहे। लोकसभेच्या काही जागांवरती मवियामधल्या तिन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती मवियामधल्या अनेक जागा अद्यापही त्यांचा तिढा सुटलेला नाहीये। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, अपडेट्स। नक्कीच तृप्ती, आपण बघतोय आता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम सुटलेला नाहीये। अद्यापही काही जागांवरती मनधरणी ही सुरू आहे। मात्र काँग्रेस प्रभारी रमेश चेलीतळा आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे थेट आता मातोश्रीवर दाखल झालेले। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सुद्धा मातोश्रीवरती आहेत। या दरम्यान या बड्या नेत्यांमध्ये बैठका होऊन काही ज्या जागांवरती तिढा निर्माण झालेला आहे या जागांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबईमधील काही जागा असतील किंवा महाराष्ट्रामध्ये इतर मतदारसंघामध्ये काही जागा असतील, या जागांसंदर्भात आज तरी या बैठकीमध्ये काही निर्णय होतो का? काँग्रेसला ही जागा सोडण्यात येते का की ठाकरे गटाकडे जागा राहतात, याकडे पाहणं महत्त्वाचं ठरतं। तसंच आगामी लोकसभा निवडणुका असतील आणि राज्यात निर्माण झालेला कायदा सुव्यवस्था असेल, या संदर्भात सुद्धा चर्चा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। स्वप्नील, उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत या बैठकीमध्ये या चर्चेसाठी सहभागी असतील, मात्र काँग्रेसच्या वतीनं नाना पटोले आणि त्यांच्यासोबत आणखीन काही महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत का? नक्कीच आता सध्या मातोश्रीवरती शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष उद्धव ठाकरे आहेत आणि सोबतच संजय राऊत सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, तसेच काँग्रेसचे प्रभारी चेनीथला सुद्धा या बैठकीला आहेत। सध्या तरी या प्रमुख 4 बड्या नेत्यांमध्ये बैठका होत आहे आणि दरम्यान या संदर्भात माहिती असेल किंवा या संदर्भात जागेवरती तिढा निर्माण झालाय, त्या जागेवरती चर्चा झाल्यानंतर याची माहिती आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे सुद्धा या ठिकाणी जाईल आणि त्या संदर्भात तिन्ही पक्ष मिळून एकूणच महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष मिळून जेव्हा बैठक होईल त्या बैठकीमध्ये या संदर्भातील चर्चा सुद्धा होईल। निश्चित स्वप्नील, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।